आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक हिंदू साहेबांना नाही समजले गीता वेद पुराण. विषय पवित्र हिंदू म्हणजे सनातन धर्मग्रंथांच्या चांगल्या गोष्टी. पवित्र गीतेतील चांगल्या गोष्टी. श्रीमद भगवत गीता अध्याय 16 श्लोक 23-24 मध्ये म्हटले आहे की, गीता अध्याय 16 श्लोक 23, हे अर्जुन, जो व्यक्ती शास्त्रविधींचा त्याग करून आपल्या इच्छेनुसार मनमानी आचरण करत असतो त्याला ना सुख प्राप्त होतं ना सिद्धी प्राप्त होते, तसेच ना त्याची गती अर्थात मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्ती होते. गीता अध्याय 16 श्लोक 24. यामुळे तुझ्याकरिता हे अर्जुन, कर्तव्य म्हणजे जी साधना केली पाहिजे तसेच अकर्तव्याच्या म्हणजे जी साधना नाही केली पाहिजे याच्या व्यवस्थेत शास्त्रच प्रमाण आहेत. तू शास्त्रोक्त भक्ती कर. गीता अध्याय 4 श्लोक 5, गीता अध्याय 2 श्लोक 12, गीता अध्याय 10 श्लोक 2 मध्ये म्हटले आहे की, हे अर्जुन, तुझे आणि माझे खूप जन्म झाले आहेत. तू जाणत नाहीस, मी जाणतो. तू, मी आणि हे राजे लोक अगोदरही जन्मले होते व पुढेही जन्मतील. माझी उत्पत्ती ऋषीजन व देवतागण जाणत नाहीत, कारण की हे माझ्यापासून उत्पन्न झाले आहेत. स्पष्ट आहे, गीता ज्ञान सांगणारा नाशवंत आहे. गीता अध्याय 2 श्लोक 17, गीता अध्याय 15 श्लोक 17 मध्ये म्हटले आहे की, हे अर्जुन, अविनाशी तर त्याला समज ज्याला मारण्यास कोणीही सक्षम नाही, ज्यापासून संपूर्ण संसार व्याप्त आहे, अर्थात ज्याने संपूर्ण संसाराची उत्पत्ती केली आहे, जो तीनही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो, त्यास परमात्मा म्हटले जाते. तो अविनाशी परमेश्वर आहे. तो उत्तम पुरुषः तु अन्यः म्हणजे पुरुषोत्तम अर्थात समर्थ श्रेष्ठ परमात्मा तर माझ्याहून वेगळाच आहे. जो परमात्मा म्हटला जातो तो अविनाशी परमेश्वर आहे. गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये गीता ज्ञानदात्याने म्हटले आहे की, हे भारत, तू सर्व भावाने त्या परमेश्वरास म्हणजे परम अक्षर ब्रह्म यांच्या शरणी जा. त्यांच्या कृपेने परम शांतीला तसेच शाश्वतम स्थानम म्हणजे सनातन परमधाम अर्थात अविनाशी लोकास म्हणजे सत्यलोकास प्राप्त होशील. ज्या परमेश्वराच्या शरणी जाण्यास सांगितले आहे त्याविषयी गीता अध्याय 8 श्लोक 1, 3, 8, 9, 10, 20 ते 22, गीता अध्याय 15 श्लोक 17 मध्ये या प्रकारे म्हटले आहे. अर्जुनने गीता अध्याय 8 श्लोक 1 मध्ये प्रश्न केला की, आपण गीता अध्याय 7 श्लोक 29 मध्ये ज्या तद्ब्रह्मविषयी म्हटले आहे ते तद्ब्रह्म काय आहे? गीता अध्याय 8 श्लोक 3 मध्ये उत्तर दिले आहे की, तो परमअक्षर ब्रह्म आहे. त्याच्याविषयी अध्याय 8 श्लोक 8, 9, 10, 20 ते 22 मध्ये म्हटले आहे की, जो तद्ब्रह्म अर्थात परमअक्षर ब्रह्मची भक्ती करतो तो त्यालाच प्राप्त होतो. तो उत्तमः पुरुषः तु अन्यः म्हणजे पुरुषोत्तम तर माझ्याहून वेगळा आहे. तो परमात्मा म्हणवला जातो, जो तीनही लोकात प्रवेश करून सर्वांचे पालन पोषण करतो, अविनाशी परमात्मा आहे. आपल्याविषयी गीता ज्ञानदाताने अशा प्रकारे सांगितले आहे. गीता अध्याय 8 श्लोक 5 व 7 मध्ये म्हटले आहे की, जो माझी भक्ती करेल तो मला प्राप्त होईल. युद्ध देखील कर, माझे स्मरणही कर. गीता ज्ञान देणाऱ्याने गीता अध्याय 2 श्लोक 12, गीता अध्याय 4 श्लोक 5, गीता अध्याय 10 श्लोक 2 मध्ये आपली स्थिती सांगितली आहे की, तू, मी आणि हे राजे लोक सर्व जन्म व मृत्यूला प्राप्त होतात. तुझे व माझे अनेक जन्म झाले आहेत. स्पष्ट आहे की गीता ज्ञान सांगणारा नाशवंत आहे. गीताशास्त्रात पितृ व भूतपूजा देवतांची पूजा निषिद्ध सांगितली आहे. व्रत करणे व्यर्थ सांगितले आहे. कर्मसन्यास चुकीचा सांगितला आहे. कर्म करत करत भक्ती करणे उत्तम सांगितले आहे. प्रमाण गीता अध्याय 9 श्लोक 25, गीता अध्याय 7 श्लोक 12 ते 15, 20 ते 23, गीता अध्याय 6 श्लोक 16, गीता अध्याय 5 श्लोक 2 ते 6, गीता अध्याय 3 श्लोक 4 ते 9 मध्ये